नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलोय लोणावळ्यामध्ये. डायरेक्ट ब्लॉग चालू करा. बघ मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं विसरलो इथे. मित्रांनो बघा, आज तो मित्रांनो फायनल आम्ही पोहोचलोय. नमस्कार मित्रांनो, आपला नवीन ब्लॉग चालू. तर आम्ही आता निघालोय, सगळे रेडी आहेत. तुम्हाला आता गाडीतच भेटतो डायरेक्ट. आणि नवीन ट्रिप आहे थोडी. आज आम्ही चाललोय सुशांत काटकरच्या लग्नाला. तुम्हाला कसं काय ते ट्रॅव्हलिंग वगैरे दाखवतो आणि एक नवीन ठिकाणी चाललोय तुम्हाला दाखवतो. आम्ही आलोय लोणावळ्यामध्ये. थोडा नाश्ता पाणी वगैरे करतो इथे. आणि सगळ्यांच्या हल्दीला, रोशनच्या काटकरच्या हल्दीला लग्न. तूच बोल रे काहीतरी, पवार तूच बोल. हाय गाइस, आम्ही चाललोय काटकरच्या लग्नाला आणि माझ्यासोबत आहे रोशन. हा बघ पटेल. उलटी करणार तुझ्या नावाला. ठीक आहे, चला आता आम्ही ते नाश्ता पाणी करतो. डायरेक्ट भेटतो. लग्न झाल्यावर डायरेक्ट ब्लॉग चालू करा. आता बघ मामाला सांगू काय सांगते. आता आम्ही आलोय वाईला बहुतेक. आता इथून अजून कमसे कम 150 किलोमीटर असेल. इथे थांबलोय, चाय नाश्ता वगैरे करतो आम्ही आणि इकडे निघू आम्ही थोड्या वेळाने. मला एक सांगायचं विसरलो, इथे थांबलो आम्ही. आता इथे आमचा थोडा एक प्लॅन झालाय की आम्ही इकडून मिनी काश्मीर म्हणून बोलतात तिथे जाणार आहे. मिनी काश्मीर म्हणजे तापोळा सिटी. तिथे जाऊन थोडा आम्ही फिरणार वगैरे. तुम्हाला दाखवतो कसं काय ते. आणि आज आता थोडे इथे 1-2 तास झोपू आणि तिकडनं निघू नंतरला. मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळ झाले, आम्ही झोपलेलो सगळे इथे गाडीतच. गजाला काय झालंय काय माहिती. गजा आता थोडा आम्ही उतरलोय गाडीतून. भरपूर टाइम 12-24 तास झाले असतील रे. हा, तर 24 तास झाले असतील बहुतेक. आम्ही ट्रॅव्हलच करतोय, थोडा फिरतोय मजबूत. आणि बॉटल घेऊन चाललाय. जागा शोधतोय तो कुठेतरी. ए गजा, गजेंद्र विंदाडकर इंस्टा आयडी ह्याला हे करा. पवार थकलास नाही भाई. त्या मित्रांनो हा बघा, हाच तो हा का शोधतोय. काय बोलतो मला. फायनल आम्ही पोहोचलोय. गजा गजा.
तर मित्रांनो आम्ही आता आलोय मिनी काश्मीर बोलतात इथे, टपोळा सिटी. टपोळा गाव आहे ना ऍक्च्युली, बामनोली गावात आलोय आम्ही. आणि याला मिनी काश्मीर बोलतात असं इथे. मिली नाही, अरे चिनी. तुम्हाला बोटिंग वगैरे दाखवतो. इकडे आतमध्ये लेक आहे एक मोठी लेक म्हणला बघा. हे बोटिंग वगैरे इथे आहे. आणि हा त्रिवेणी संगम आहे. 2 नद्या ऍक्च्युली इथे येतात आणि इकडून पुढे गेले की तिसरी एक नदी ऍड होते. तर त्रिवेणी नदी पूर्ण टोटल ऍड होते ह्याला. तर हे सगळं बोटिंग आहे. आता बघू इकडे यांचं काय रेट आहे ते चेक करू आणि आम्ही आतमध्ये फिरून वगैरे येतो. आणि हा ते आपले माजी मुख्यमंत्री त्यांचं गाव इकडेच अपोजिटला कुठेतरी आहे. कधी आलात एक्सप्लोअर करायला विसरू नका तुम्ही पण. मी पण आलोय तसं विराम असं कॅम्पिंगसाठी वगैरे सगळं आहे इथे. बुकिंगसाठी वगैरे इथे आहे कॉर्नरला. आणि हॉटेल वगैरे इथे जवळपासच आहेत. तुम्हाला रेट वगैरे दाखवतो कसं काय ते. हे बघा इथे रेट आहेत 1 ते 7 प्रवासांचं 3000 हे पूर्ण चेक करायचं. 4 7 8. चला जाऊया ना. किती तास आहे हे बघ वेळ. तुम्हाला आता बोट वगैरे दाखवतो. स्पीड बोट वगैरे आहे तिथे. त्यानंतरला मित्रांनो आता आम्ही बोटिंग करायला जातोय आणि इथे कॅम्पिंग वगैरे सगळं आहे. हे अरे त्याला एकट्याला खाऊ दे ना, त्याचा उपवास आहे. काय तुम्हाला कॅम्पिंग बाहेर आहे ना, आम्ही कॅम्पिंग लावतो. काय रेट काय याचा कॅम्पिंगचा पता नाही. आता एक ए नीट वासा गजा पावता येतं ना बस. मग एक डुबकी मार. हा रील बनवतो वाटता का व्हिडिओ कॉल केलायस. चल 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 लवकर चला. एवढी जण आहेत आता लक्षात ठेवा. एवढी जण आहेत आपण आहोत समोर. येताना पण एवढीच पाहिजे. आता इथून आम्ही इथे दत्त मंदिरच्या इकडे जायचं ना. दत्त मंदिर आहे. दत्त मंदिर त्या अपोजिटला. आणि त्रिवेणी संगम हे 2 ठिकाण आहेत. हे तुम्हाला दाखवतोय बघा. तर आता आम्ही दत्त मंदिरच्या इथे आलोय. इथून वरती आता उतरू आणि दत्त मंदिरला जाऊ. मला दाखवतो. हा एक एवढा प्लेस आहे. इथे वरती मंदिर आहे. मस्त प्लेस आहे. फोटो मस्त येतो इथे. इकडे बघ लेफ्ट साईडला गजा गजा इथे सॉरी राईट साईडला. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल ही आशा करतो. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त प्लेस आहे इथे. पूर्ण एक गार्डन वगैरे बसायसाठी बनवलंय.
वरती वाढूया. मस्त शांत वातावरण. शंकराचं मंदिर आहे काय वरती? नंदी महाराज. आणि हा इथे गाव पण आहे वरती. मंदिर एवढं याच्यात बसवलंय. बापरे. जाते पुढं. चल चल खाली वाकून कुठे गेल्यावर खाली वाकून जायचं. लवकर या रे. हा माझी हाईट तेवढी झाली रे. किती वर्षापासून बांधलेलं आहे काका? 25 वर्ष. हा मंदिर 25 वर्षापासून पूर्ण हे असं स्थान इकडचा बाहेरून दिसेल तुम्हाला सगळं. मस्त बनवलंय. पहिल्यापासून असंच आहे ना हे? 25 वर्ष. हा आपण इकडून आलेलो ना. इथून आलेलो ना आपण. येतं ना वरती गणपती मंदिर आणि दत्ताचं मंदिर आहे. हे दोघं राहिले. कुठे राहिले? गजा गाजा आहे तो. फोटो काढत राहिला. थांब. हे मंदिर एवढे इथून असं स्टार्ट झालंय ते तिथे आहे. बहुतेक मग मंदिर इथे असेल कुठेतरी मधल्या भागी. हा गणपतीचं मंदिर. गणपती बाप्पा मोरया. एकमुखी गुरुदत्त महाराजांच्या इथे मूर्ती आहे आणि पादुका आहे तिथे ऍक्च्युली इथे. तर आम्ही आता मंदिरातून वगैरे पाय पडून आलोय. तर गजा बोला, तुला कसं वाटतंय? तू देवदर्शन करतोस पण आता या ठिकाणी आलायस, तुला कसं वाटतंय? आयुष्य खूप चांगलं आहे. पण 4 दिवस खूप प्रसन्न वाटतंय. आणि आलायस तू पहिल्यांदा आमच्या सोबत आणि ही ट्रिप सक्सेस झाली. हे जयेश जयेश ही ट्रिप सक्सेस झाली. तो आलाय फर्स्ट टाइम आपल्या सोबत. तर काय तुला 2 शब्द बोलायचेत का याच्यावरती? कारण का आपल्याला केदारनाथला जाताना ह्याने आपल्याला टांग दिलेली. सध्या तरी जाऊन देत मंदिरात आहोत. तुला काय वाटतं बोल? सध्या तरी मंदिरात आहोत म्हणून मी काही बोलू शकत नाही. आणि हाच तो आहे की याने आम्हाला केदारनाथची तिकीट आमचे आम्ही दुसऱ्याला द्यायला लागले. आम्हाला केदारनाथची ट्रिप आम्ही केली पण हा नव्हता आमच्यासोबत तेव्हा. पण हा फर्स्ट टाइम आमच्यासोबत आहे. बघू आता पुढे अजून कुठले काय लोकेशन
म्हणजे तो ऍड होतोय का नाही माहिती नाही. फक्त तू ब्लॉग कधी बंद करतोस ते सांग. ते ब्लॉग बंद नाही होणार, ते चालू राहतील. ज्या दिवशी तुझे ब्लॉग बंद होणार त्या दिवशी प्रत्येक वेळी येणार तुझ्यासोबत. ह्याला काहीतरी चांगली कमेंट करा आणि ती त्याला मी इंस्टाला तुमच्या ह्याचा इंस्टा आयडी देतो आणि त्याला चांगली कमेंट अशी करा याला दिसलं पाहिजे काय करतोय आपण ते. चप्पल घालून जाऊ. चला इकडे चप्पल घालून. हा इथून राऊंड मारून तिकडे जायचं आहे. त्या काय त्रिवेणी संगम आहे ना आपल्याला तिथे जायचं आहे. अच्छा हा गजा बोलतो सॉरी. परत तुला आठवतं का हे 2 लग्न, एक लग्न झाला रोहन एक नाही ना पवारचं लग्न आला म्हणजे रोहनचा. त्या टायमिंगला पण आपण देवदर्शन केलेलं आहे. आता परत आलोय काटकरच्या सुशांतच्या लग्नाला, तेव्हा पण देवदर्शन करतोय. मग तुझं कधी होईल? माझ्या लग्नाला पण देवदर्शन करून या. म्हणजे लग्न होतंय का लगेच? तर लास्ट टाइम सुशांतनी केलं लगेच सुशांत झालाय. गजा तुझं कधी होईल? गजा इकडे गुजा इकडे. नाही मला सांग, लास्ट टाइम पवारच्या लग्नाला आपण गेलेलो त्या टाइमला सुशांत होता. कुठे गेलेलो पण आपण लग्नाला गेलेलो त्याच्या गावी बरोबर. देवदर्शन कुठे केलं आणि आपण जेजुरीला गेलेलो आठवतोय? जेजुरीला गेलो. हा गेलेलो. नाही रे, त्याने तिथं काहीतरी मागितलं. जेजुरीला कधी गेलेलो? हा याच्यावर काहीतरी परिणाम झालाय. जेजुरीची आठवण पाहिलं ना. गेलेलो आपण गेलेलो. कोण होतं आपल्यासोबत? आपण गेलेलो. कदम होता आपल्यासोबत, चेतन वगैरे होता, ललितदा वगैरे होता, सगळे जण होते. मान्य आहे. पण वरती वरती वगैरे गेलोच नाही आपण. आणि गेलेलो आपण, जाऊन आलो. साफ कोर्ट आहे. तू ब्लॉग बंद कर पहिला. गेलेलो आपण तर ते सुशांतनी काय मागितलं देवाकडे पहिला विचार त्याला, मग तुझं पण लागलं लगेच ठरेल. नाही खाली चल पहिला, खाली चल. नाही ते. तर मित्रांनो आम्ही आता साताऱ्यामध्ये आलोय. एंट्री गेट आहे. सातारा जिल्हा आहे ना रे. आलोय कमसे कम 24 तासाची रनिंग झाली ना आपली. आता डायरेक्ट आम्ही सुशांतच्या घरी जाऊन आराम करू. आणि रात्री काय प्रोग्राम असेल ते जे काही प्रोग्राम असेल ते तुम्हाला मी दाखवतो रात्री. आणि आज बहुतेक 2 दिवसाचा पूर्ण टोटल मी व्हिडिओ बनवतो. हा एका दिवसाचा एक दिवसाचा 2 नाही बनवत आहे, एकच टोटल एक व्हिडिओ बनवतो. आणि गजा आज रात्री किती नाचतोय ते तुम्हाला मी दाखवतो. आणि गजेंद्र ते तू भेटलेला आहे सगळ्यांना, आता तू फेमस झालायस. जसं आता माझ्या व्हिडिओमध्ये काय व्हिडिओमध्ये पंकज फेमस आहे. पंकजला एक व्हिडिओमध्ये जास्त असतो, कधी हितेश असतो, कधी नाही का आहे ऋषी. आता तू आहेस गजा. जयेश तर काय डेलीच्या व्हिडिओमध्ये असतो. आणि हा आपला हिरो भरत शेठ. तर आपण पुढे भेटू डायरेक्ट आता. चलो रोशनच्या लग्नाला तामिळनाडू.